ओके, तर स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ओके, तर बघा आपण लास्ट लेक्चरला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, त्याची अॅनाटॉमी. ओके, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये काय असतं फक्त विच इन्क्लुडिंग द हार्ट, ब्लड वेसल्स अँड द ब्लड. ओके, आणि त्याचं मेन फंक्शन काय आहे, पंपिंग. ओके, आणि हार्ट म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन सुद्धा बघितली, तर ते काय होतं, हॉलो मस्क्युलर पंप दॅट सर्क्युलेट्स ब्लड थ्रू आउट द बॉडी. इट इज कॉल्ड ॲज हार्ट. त्याच्यानंतर त्याची जी काही अॅनाटॉमी आहे, ओके, तर ती अॅनाटॉमी बघितली होती, त्याचा शेप, ओके, त्याची साईज जे काय 12 सेंटीमीटर लॉंग आहे ते 9 सेंटीमीटर वाईड आहे आणि 6 सेंटीमीटर थिक आहे. आणि त्याचं वेट जे आहे तर ते काय आहे, डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, फिमेल्स आणि मेल्स मध्ये. तर ते फिमेल मध्ये ते किती असतं, 250 ग्रॅम. ओके, आणि मेल्स मध्ये ते 300 ग्रॅम असतं. त्याच्यानंतर त्याचे जे काही लेयर्स आहेत तर ते बघितले होते. फर्स्ट होता तो काय होता, पेरिकार्डियम. ओके, पेरिकार्डियम काय पेरिकार्डियम काय, पेरी म्हणजे अराउंड. ओके, आणि तो काय करतो, प्रोटेक्ट करतो हार्टला. त्याच्यानंतर त्याचे दोन पार्ट्स असतात, फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेरिकार्डियल कॅव्हिटी सुद्धा असते आणि त्या कॅव्हिटी मध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं. त्या फ्लुइडला काय म्हणतो आपण, पेरिकार्डियल फ्लुइड. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बघितलं होतं आपण मायोकार्डियम. मायोकार्डियम काय, मिडल लेयर आहे आणि त्याच्यामध्ये कार्डियक मसल्स असतात, ते स्पेशलाइज्ड आहे. त्याच्यानंतर ते मायोकार्डियम जे आहे तर ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर द पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. त्याच्यानंतर एंडोकार्डियम हा लास्ट लेअर, तो कुठला आहे, इनर मोस्ट लेअर आहे हार्टचा. आणि जे चेंबर, त्याच्यामध्ये चेंबर्स जे आहेत हार्टमध्ये तर ते ह्याच्यातून एंडोकार्डियम पासून बनलेले आहेत आणि व्हॅल्व सुद्धा ह्याच्याच आहेत. ओके, तर हे लेयर्स बघितले होते. तर आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करतो याचा, जे काही इंटरनल पार्ट आहे हार्टचा. ओके, आता हे बघितलं आपण एक्सटर्नल अपीरियन्स. आता इंटरनल काय असतं ते बघायचं आपल्याला, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ओके, तर बघा, हार्ट इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट साइड बाय द पार्टिशन विच कन्सिस्टिंग ऑफ मायोकार्डियम अँड कवर्ड बाय एंडोकार्डियम. तर आपलं हार्ट कशा दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतं, राईट अँड लेफ्ट साइड. ओके, इच साइड इज डिवायडेड बाय द आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व्स. बघा, आता राईट आणि लेफ्ट अशा दोन साइड मध्ये हार्ट डिवाइड झाले. त्याच्यानंतर एक व्हॅल्व प्रेझेंट असते, कुठली, आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर. आता दोन आर्ट्रिया, दोन व्हेंट्रिकल्स प्रेझेंट असतात हार्टमध्ये. तर आता फॉर एक्झाम्पल फॉर राईट साइड. ओके, राईट साइडला ओके, आर्टरी आणि व्हेंट्रिकल्स या डिवाइड झालेल्या आहेत. ओके, कशापासून, तर ह्या आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्वमुळे. ओके, मग त्याच्यामुळे कसे झाले, 4 चेंबर मध्ये हार्ट झाले, अप्पर चेंबर आणि लोअर चेंबर. त्या अप्पर चेंबरला काय म्हणायचं, ऍट्रियम, आणि लोअर चेंबर जे आहे तर त्याला काय म्हणायचं, व्हेंट्रिकल्स. ओके, बघा, हार्ट जे आहे ते मेनली पहिल्यांदा दोन साइड मध्ये डिवाइड झालं, राईट आणि लेफ्ट. परत ते सेपरेटली राईट जे आहे तर ते आता राईट कसं, अप्पर आणि लोअर असे राईट मध्ये सुद्धा 2 झाले आणि लेफ्ट मध्ये सुद्धा 2 झाले. ओके, तर ते अप्पर चेंबरला आपण काय म्हणतो, ऍट्रियम, आणि जे लोअर चेंबर आहेत तर ते व्हेंट्रिकल्स. ओके, तर आता राईट ऍट्रियम, राईट व्हेंट्रिकल्स, लेफ्ट ऍट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल असं झालेलं आहे. त्याच्यानंतर द आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व आर फॉर्म्ड बाय द डबल फोल्ड ऑफ एंडोकार्डियम. ओके, तर जे काही त्याच्या व्हॅल्व्स आहेत तर त्या कशापासून फॉर्म झालेल्या आहेत, जे काही एंडोकार्डियम आहे तर त्याच्या डबल फोल्ड, ओके, त्याचे डबल लेयर्स आहेत. त्याच्यानंतर राईट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व जे आहे तर ते दोन्ही साइडला आहे, बरोबर आहे, ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व. तर ते जे राईट साइडला आहे तर त्या व्हॅल्वला काय नाव आहे अजून, ट्रायकस्पिड व्हॅल्व्स. तर ते ट्रायकस्पिड काय आहे, तर तिथे काय आहेत, 3 फ्लॅप्स आहेत किंवा 3 कप्स आहेत, म्हणून त्याला नाव काय दिले, ट्रायकस्पिड व्हॅल्व. आणि जे लेफ्ट साइडला आहे आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व त्याला अजून काय म्हणलं जातं, मिट्रल व्हॅल्व्स, किंवा अजून एक नाव आहे बायकस्पिड व्हॅल्व्स. का तर तिथे काय आहेत, 2 कप्स प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला बायकस्पिड किंवा मिट्रल व्हॅल्व असं म्हणलं जाते. बघा, राईट साइडला जे आहे तिथे काय आहेत, तिथे जी काही आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व आहे
तर त्या ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्वला काय म्हटलं जातं? ट्रायकस्पिड व्हॅल्व. आणि जे राईट साइडला आहे, ओके सॉरी लेफ्ट साइडला आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? मिट्रल व्हॅल्व. ओके, किंवा त्याला आपण म्हणू शकतो बायकस्पिड व्हॅल्व, का तर तिथे काय आहे, दोन कस्प प्रेझेंट आहेत. ओके, तर बघा, द व्हॅल्व बिटवीन ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल opens and close passively according to changes in pressures in chamber. बघा, जे काही चेंबर्स आहेत आपली ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स, तर त्याच्यामध्ये जे ब्लड ट्रान्सफ्युजन होत असतं, तर ते कशावर डिपेंड असतं? त्याचं जे काही प्रेशर आहे त्या चेंबर मधलं, किती तिथे ब्लड प्रेझेंट आहे, त्याच्यावर त्याचं प्रेशर डिपेंड राहणार आहे. आणि त्या प्रेशर वरती डिपेंड असतं हे किती म्हणजे ते ओपन किंवा क्लोज कसं होणार आहे ते. त्याच्यानंतर ते ओपन्स वेन द प्रेशर इन द ॲट्रिया इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ व्हेंट्रिकल्स. बघा, ते कधी ओपन होते? जेव्हा प्रेशर ॲट्रिया मधला आहे, ॲट्रिया जे आहेत आपल्या दोन, राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम. ओके, तर त्याच्यामधलं जेव्हा प्रेशर हे जास्त असणार आहे, कशापेक्षा? व्हेंट्रिकल्स पेक्षा, तर त्यावेळेस काय होणार आहे? ते ओपन होणार आहे. ओके, ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन. ओके, द प्रेशर इन द व्हेंट्रिकल्स रायझेस. बघा, आता ॲट्रिया मधलं प्रेशर जेव्हा वाढलंय, त्यावेळेस काय होतं? ते ओपन होतं. आणि व्हेंट्रिकल्स मध्ये ते फ्लो होणार सगळं ब्लड. त्याच्यानंतर बघा, जे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आहे, हे झालं डायलेशन. ओके, त्याच्यानंतर सिस्टोल काय असतं? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, तर जेव्हा प्रेशर जे आहे व्हेंट्रिकल्स मधलं, तर ते इन्क्रीज झालेलं आहे. ओके, तर कशापेक्षा? ॲट्रियापेक्षा. तर त्यावेळेस काय होतात? व्हॅल्व शट ऑफ फॉर, ओके, तर त्या क्लोज होतात फॉर प्रिव्हेंटिंग द बॅक फ्लो ऑफ ब्लड. तर ते रिटर्न ब्लड तिथे जायला नकोय म्हणून ते काय होत असतात? शट ऑफ. ओके, म्हणजेच काय होतात? शट डाऊन, म्हणजे आपण कसं म्हणतो? त्या क्लोज होतात. ओके, द valves are prevented. The valves are prevented from the opening upward into the atria by the tendinous chordae. तर हे काम कोण करतंय? टेंडनस कॉर्डे जे आहे, किंवा आपण कॉर्डियल टेंडाने म्हणू शकतो, तर ते काय हे काम करते? जे ओपनिंग प्रिव्हेंट करतं बॅक फ्लो होण्याचं, म्हणजे फॉर व्हेंट्रिकल्स मधून आर्टरियामध्ये ते बॅक फ्लो होऊ नये म्हणून. which extends from the inferior surface of the cusp to little projections of myocardium which is covered by endothelium. आणि तिथे अजून कुठले मसल्स असतात? पॅपिलरी मसल्स असतात. आता हे कॉर्डिया टेंडाने जे आहे, तर त्याला रेग्युलेट करण्याचं काम हे कोण करतं? तर हे पॅपिलरी मसल्स करतायत. ओके, हे झालं आपलं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, किंवा आपण म्हणू शकतो इंटेरियर ऑफ द हार्ट. ओके, काय बघितलं यामध्ये? फक्त आपण हार्ट जे आहे, तर ते राईट आणि लेफ्ट अशा दोन साइड मध्ये मेनली पहिल्यांदा डिवाइड होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व्स असतात, तर ते जे काही हार्ट आहे, तर त्याचे किती 4 चेंबर्स म्हणजे डिवायडेशन होतं. त्याच्यामध्ये 2 ॲट्रिया, 2 व्हेंट्रिकल्स तयार होतात, म्हणजे फॉर्म होतात. ते 4 चेंबर्स आहेत ते. त्याच्यानंतर 2 व्हॅल्व्स असतात, तर ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड, किंवा त्याला मिट्रल व्हॅल्व म्हणू शकतो आपण. ट्रायकस्पिड जी आहे, तर ती कुठे आहे? राईट साइडला. आणि जी मिट्रल आहे, तर ती कुठे आहे? लेफ्ट साइडला. ओके, आणि जे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स आहेत, तर त्याच्यामधलं हे ओपनिंग आणि क्लोजिंग जे आहे व्हॅल्व्सचं, तर ते कशावर डिपेंड असतं? प्रेशर ॲट्रिया किंवा व्हेंट्रिकल्स मध्ये कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतं. ओके, आणि हे जे आहे बॅक फ्लो त्याचा होऊ नये म्हणून कोण हेल्प करतं? तर टेंडनियस कॉर्डे आणि कॉर्डिया टेंडाने. आणि हे जे आहे टेंडनियस कॉर्डे किंवा कॉर्डिया टेंडाने, तर ते रेग्युलेट कोण करतं? तर हे जे पॅपिलरी मसल्स असतात, तर ते रेग्युलेट करतात. ओके, त्याच्यानंतर फ्लो ऑफ ब्लड थ्रू द हार्ट. बघा, ब्लड फ्लो कसा होतो हार्ट. The superior and inferior vena cava are the two largest vein in the body. बघा, सुपेरियर आणि इन्फेरियर जे व्हेना कवा आहेत, तर ते काय आहेत? 2 लार्जेस्ट वेन्स आहेत बॉडी मधल्या. तर त्या काय करतात? बघा, सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना कवा त्या त्या ब्लड ह्याच्यापर्यंत हार्ट पर्यंत पोहोचवण्याचं मेनली काम करतात सुरुवातीला. ओके, तर त्या कुठे ब्लड ट्रान्सफर करतात? तर फर्स्ट राईट ॲट्रियम मध्ये त्या ब्लड ट्रान्सफर करतात. जे ब्लड काय करायचं आपल्याला? ऑक्सिजनेटेड करायचं. बघा, हार्टकडे जे ब्लड येत असतं, ओके, मेनली, तर ते कसं असतं? सुरुवातीला डिऑक्सिजनेटेड असतं. आणि ते आपण कशासाठी पाठवतो? फॉर द ऑक्सिजनेशन पर्पज. ओके, ऑक्सिजनेशन साठी आपल्याला ते पाठवलं जातं.
तर ते कोण करतं, तर हे सुपेरियर वेना कवा, इन्फेरियर वेना कवा. ओके. आणि जी पल्मनरी किंवा आपण कोरोनरी सायनस म्हणू शकतो. ओके. तर या ह्या दोन वेन, ओके, सुपेरियर इन्फेरियर वेना कवा ह्या दोन वेन्स आणि एक आर्टरी, कुठली कोरोनरी आर्टरी त्याला म्हणू शकतो आपण, किंवा कोरोनरी सायनस, हे तीन मिळून काय करतात, तर हार्ट मधल्या आपल्या राईट एट्रियम मध्ये ब्लड जे आहे तर ते ह्याच्या थ्रू एंटर होतं. इथे दिले एम्प्टी देअर कंटेंट इंटू द राईट एट्रियम, जो काही कंटेंट आहे त्यांच्याकडे तर तो इथे एम्प्टी करतात. कुठे? राईट एट्रियमला. ओके. तर त्याच्यानंतर बघा काय होतं, दिस ब्लड पासेस थ्रू द राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वेल्स इंटू द राईट व्हेंट्रिकल्स. आता राईट ॲट्रियम मध्ये ब्लड आले, त्याच्यानंतर ते राईट व्हेंट्रिकल्स मध्ये ट्रान्सफर करायचं. तर ते बघा राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल या दोन्हीच्या मध्ये कुठली व्हॅल्व प्रेझेंट असते, तर ट्रायकस्पिड व्हॅल्व. ओके. त्याला आपण काय म्हणू शकतो, आपण राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व. तर त्याच्या थ्रू व्हेंट्रिकल्स मध्ये म्हणजे कुठल्या राईट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड ट्रान्सफर झाले. फ्रॉम देअर इज त्याच्यानंतर बघा काय होतं, तर थ्रू द पल्मनरी आर्टरी. ओके. तर आता पल्मनरी आर्टरी थ्रू हे डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते डायरेक्ट लंग्सला जातं. कशासाठी? फॉर द ऑक्सिजनेशन पर्पज. बघा काय काय झालं आतापर्यंत, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते हार्ट मध्ये सुरुवातीला एंटर होतं. कशा थ्रू? सुपेरियर वेना कवा, इन्फेरियर वेना कवा ह्या दोन वेन्स प्लस अजून कोणतं, कोरोनरी सायनस याच्या थ्रू एंटर होतं. पहिल्यांदा कुठे एंटर होतं, तर ते राईट ॲट्रियम मध्ये येतं. त्याच्यानंतर राईट ॲट्रियम मध्ये जेव्हा ब्लड आलं तर ते राईट व्हेंट्रिकल्स मध्ये पास होतं. कशा थ्रू? तर या राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल्सच्या मध्ये कुठला व्हॅल्व आहे? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो अजून? ट्रायकस्पिड व्हॅल्व. तर त्या जेव्हा ओपन होतात तर त्यावेळेस राईट ॲट्रियम मधलं ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं आणि ते राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड जे आहे तर ते थ्रू द पल्मनरी आर्टरी ते कुठे जातं? लंग्स कडे. कशासाठी? फॉर द ऑक्सिजनेशन पर्पज. ओके. तर त्याच्यानंतर बघा, ओपनिंग ऑफ पल्मनरी आर्टरीज कंट्रोल बाय द पल्मनरी व्हॅल्व. हे पल्मनरी व्हॅल्व्स कंट्रोल करत असतात त्या पल्मनरी आर्टरीचं ओपनिंग. आणि ही जी व्हॅल्व आहे तर ती प्रिव्हेंट काय करते? बॅकफ्लो ऑफ ब्लड इंटू द राईट व्हेंट्रिकल. बघा ते पुन्हा राईट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड येऊ नये त्याच्यासाठी ही हेल्प करते. त्याच्यानंतर बघा, पल्मनरी आर्टरी then divides into the left and the right pulmonary artery. तर ती डिवाइड होते राईट आणि लेफ्ट पल्मनरी आर्टरी मध्ये आणि ते ब्लड जे आहे वेनस ब्लड टू द लंग्स अँड विच गेट्स प्युरिफाईड, आणि तिथे ब्लड काय होतं? प्युरिफाय होतं. ओके. त्याच्यानंतर बघा काय होतं, जे पल्मनरी व्हेन्स आहेत फ्रॉम द ईच लंग कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड टू द लेफ्ट ॲट्रियम. आता आपण लंग्सला दिलेलं आहे कशासाठी? फॉर द जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते ट्रान्सफर केलेले कुठे? लंग्स पर्यंत पोहोचले. आता ते पुन्हा आपल्याला बॉडीमध्ये बॉडी पार्ट्सला सप्लाय करायचं. तर ते कसं येणार आहे बघा, तर लंग्स थ्रू पहिल्यांदा जे ऑक्सिजनेशन झालं, आता डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड झालेले तर त्यावेळेस काय होतं, ज्या पल्मनरी व्हेन्स आहेत तर त्याच्या थ्रू हे लंग्स मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते कुठे येतं? लेफ्ट ॲट्रियम मध्ये. ओके. लेफ्ट ॲट्रियम मध्ये आलं. त्याच्यानंतर हे बघा, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल याच्यामध्ये जो आर्टिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व असते म्हणजे कुठली आपण बघितलं त्याच मिट्रल व्हॅल्व किंवा त्याला म्हणू शकतो बायकस्पिड व्हॅल्व. तर त्याच्या थ्रू काय होतं, तर ते ब्लड ट्रान्सफर होतं. कुठून? लेफ्ट ॲट्रियम टू द लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. ओके. आणि ते जे काही ॲवोर्टा आहे तर ते ॲवोर्टा थ्रू डायरेक्ट कुठे जातं, तर ते बॉडी पार्ट्सला सप्लाय होतं. कुठून? लेफ्ट व्हेंट्रिकल्स पासून. ओके. द ओपनिंग ऑफ ॲवोर्टा, आता तो जो काही ॲवोर्टा आहे तर त्याचं ओपनिंग बघा कोण कंट्रोल करतं, तर ॲवोर्टिक व्हॅल्व कंट्रोल करतात, विच इज फॉर्म्ड बाय द 3 सेमिल्युनार cusps. ओके. आणि इट इज नोटेड that both atria contract at the same time and this is followed by the simultaneous contraction of both ventricles. बघा हे सायमल्टेनियसली होत असतं कंटिन्यू आणि मसल लेअर ऑफ वॉल्स ऑफ द ॲट्रिया इज व्हेरी थिन इन कंपॅरिझन विथ दॅट ऑफ व्हेंट्रिकल्स. बघा जे काही मसल्स आहेत कुठले आर्ट्रिया मधले तर ते कशा आहेत? थिन आहेत ऍज कम्पेअर टू द व्हेंट्रिकल. ओके. द मसल लेअर इज अ थिकेस्ट इन द वॉल ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल्स आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्सचे जे काही वॉल्स आहेत त्याचा जो लेअर आहे तो कसा आहे? थिकेस्ट आहे. द पल्मनरी ट्रंक लिव्स द हार्ट फ्रॉम द अप्पर पार्ट ऑफ राईट व्हेंट्रिकल and the aorta leaves from the upper part of left ventricles.
बघा जे काही पल्मनरी ट्रंक म्हणू शकतो आपण किंवा पल्मनरी आर्टरी, तर त्याच्या थ्रू जे ब्लड कुठून जात होतं, राईट ऍट्रियम पासून, सॉरी राईट व्हेंट्रिकल पासून. आणि हे जे अवोट आहे तर तो कुठून लेफ्ट व्हेंट्रिकल पासून जात होता, तर ते कुठे प्रेझेंट आहेत, तर अप्पर पार्टलाच प्रेझेंट आहेत. कशाच्या? व्हेंट्रिकल्स. ओके, तर हे झालं फ्लो ऑफ ब्लड. ओके, समजले का सगळ्यांना फ्लो ऑफ ब्लड? का अजून एकदा सांगायला पाहिजे? इम्पॉर्टंट आहे, ब्लड फ्लो कसा होतो आपल्याला माहित पाहिजे. समीर सांगा, शॉर्ट मध्ये समीर सांगा. बाकीचे सांगा. समजलंय का सगळ्यांना? सांगा अजून एकदा. ओके, तर बघा ब्लड फ्लो जो आहे ना, तर सुरुवातीला ब्लड जे आहे त्याचे बॉडी पार्ट्स पासून येणार आहे, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. तर ते ब्लड आपल्याकडे हार्ट मध्ये येत असतं आणि थ्रू हार्ट ते लंग्सला पोहोचत असतं. कशासाठी? फॉर द ऑक्सिजनेशन पर्पज. तर ते ब्लड एंटर कसं होतं बघा सुरुवातीला, तर थ्रू द सुपेरियर व्हेना कवा, इन्फेरियर व्हेना कवा आणि जी कोरोनरी सायनस आहे, तर त्याच्या थ्रू ते ब्लड एंटर होत असतं. ते सुरुवातीला कुठे येतं? राईट ऍट्रियम मध्ये. त्याच्यानंतर बघा राईट ऍट्रियमचं राईट व्हेंट्रिकल्स मध्ये ते ब्लड जातं थ्रू द. आता राईट ऍट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल्सच्या मध्ये कुठल्या व्हॅल्व्स आहेत, तर ट्रायकस्पिड व्हॅल्व. ओके, ट्रायकस्पिड व्हॅल्व प्रेझेंट आहेत कुठे? राईट ऍट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल्सच्या मध्ये. तर त्या राईट ऍट्रियम मधून राईट व्हेंट्रिकल्स कडे ब्लड ट्रान्सफर होतं थ्रू, कशा थ्रू? तर या ट्रायकस्पिड व्हॅल्व जेव्हा ओपन होतात तेव्हा. आणि जेव्हा ते राईट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड येतं, तर ते राईट व्हेंट्रिकल्स थ्रू डायरेक्ट कुठे जातात तिथून, तर लंग्स कडे जातं फॉर द ऑक्सिजनेशन पर्पज. तर कशा थ्रू जातं? तर हे पल्मनरी आर्टरी थ्रू जातं. त्याच्यानंतर बघा ते लंग्स मध्ये आता ऑक्सिजनेशन झालं त्या ब्लडचं, त्याच्यानंतर त्या लंग्स मधून ते कुठे येतं? लेफ्ट ऍट्रियम मध्ये येतं. तर ते लेफ्ट ऍट्रियम मध्ये कशा थ्रू येतं? तर ते बघा लेफ्ट ऍट्रियम मध्ये वेन्स थ्रू येतं तिथे. ओके, जे काही पल्मनरी वेन्स तिथे टू पेअर्स ऑफ पल्मनरी वेन्स तिथे प्रेझेंट असतात, तर तिथून ते एंटर होतं कुठे? लेफ्ट ऍट्रियम मध्ये. त्याच्यानंतर लेफ्ट ऍट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ते ब्लड ट्रान्सफर होतं. कशा थ्रू? तर तिथे असतात बायकस्पिड व्हॅल्व किंवा त्याला आपण म्हणतो मिट्रल व्हॅल्व. ओके, आणि ते जेव्हा आलंय कुठे? तर लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आले. तर लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ते कुठे जाणार आहे? बॉडी पार्ट्सला सप्लाय होणार आहे. तर ते कसं होतं? अवॉर्टा तिथून काय करतो? ट्रान्सफर करतो ब्लड आणि ते कुठे जातं? सप्लाय होतं आपल्या बॉडी पार्ट्सला, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते. ओके, आता समजलंय का? शॉर्ट मध्ये सांगितलंय, सिम्पल. समजलं का? येस मॅम. येस मॅम. तर बघा आपण त्याच्यानंतरचा पार्ट बघतोय बघा, ब्लड वेसल्स. ओके, तर ब्लड वेसल्स काय आहेत बघा, जे काही हार्ट मध्ये प्रेझेंट असतात बघा. आर्टरियस आर द ब्लड वेसल्स. आता जे आपण आता म्हणलं आर्टरियस प्रेझेंट असतात, तर काय ब्लड वेसल्स आहेत विच ट्रान्सपोर्ट द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. तर त्या काय करत असतात? ब्लड ट्रान्सफर करत असतात अवे फ्रॉम द हार्ट. अँड दे कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. बघा त्याच्यामध्ये लेयर्स असतात कुठले? जो आउटर लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं? ट्युनिका ऍडव्हेंटिटा. ओके, ऍडव्हेंटिशिया म्हणू शकतो आपण. आउटर मोस्ट लेअर जो आहे तर तो कसा आहे? फायब्रस टिश्यू पासून बनलेला आहे आणि त्याला काय म्हटलं जातं? ट्युनिका ऍडव्हेंटिशिया. ओके, मिडल लेअर जो आहे तर तो कशाने बनलेला आहे? स्मूथ मसल्स आणि इलास्टिक टिश्यू, त्याला काय म्हटलं जातं? ट्युनिका मेडिया. ओके, आणि जो इनर मोस्ट लेअर आहे, ओके, त्याच्यामध्ये स्क्वॅमस इपिथेलियम आहे आणि त्याला म्हटलं जातं एंडोथेलियम. बघा इनर लेअर जो आहे तो कुठला आहे? एंडोथेलियम. मिडल आहे तो काय? ट्युनिका मेडिया. आणि जो आउटर मोस्ट लेअर आहे तर त्याला काय म्हटलं जातं? ट्युनिका ऍडव्हेंटिशिया. ओके, तर त्याच्यानंतर बघा इन द लार्जर आर्टरीज द ट्युनिका मेडिया कन्सिस्ट ऑफ मोर इलास्टिक टिश्यू अँड द लेस मसल्स. जे काही लार्जर आर्टरीज असतात, ओके, तर त्याच्यामध्ये काय असतं? जे ट्युनिका मेडिया जो लेअर आहे त्याच्यामध्ये इलास्टिक टिश्यू जास्त असतो आणि मसल्स काही असतात कमी असतात. आणि जे स्मॉलर आर्टरीज आहेत तर त्याच्यामध्ये काय असतं? ट्युनिका मेडिया जो आहे विच कन्सिस्ट ऑफ एंटायरली स्मूथ मसल्स. ओके, त्याच्यामध्ये जास्त तर काय असतं? स्मूथ मसल्स असतात इलास्टिक टिश्यू पेक्षा. त्याच्यानंतर बघा वेन्स आर द ब्लड वेसल्स. हे झाले आर्टरीज. ओके, त्याच्यानंतर वेन्स बघा विच ट्रान्सपोर्ट द ब्लड टू द हार्ट. आता वेन्स काय करत असतात?
हार्टला ट्रान्सफर करत असतात ब्लड, आणि ह्या आर्टरीज काय करत असतात तर हार्ट पासून दूर ब्लड ट्रान्सफर करत असतात. हार्ट पासून म्हणजे हार्टला सप्लाय करत नाहीत, त्या व्हेन्सला करतात. सॉरी, व्हेन्स काय करतात हार्टला करतात. आणि ते अल्सो कंटेन द 3 लेयर्स. बघा त्याच्यामध्येच 3 लेयर्स असतात, सेम कसे आहेत ते पण आर्टरीज सारखेच. कुठले कुठले? ट्युनिका ऍडव्हेंटिजा, ट्युनिका मीडिया आणि जो काही एंडोथेलियम आहे तो. ओके, तर त्याच्यामध्ये बघा काय व्हेन्स मध्ये, इन द केस ऑफ व्हेन्स द वॉल्स आर मच थिनर बिकॉज देर इज अ लेस मसल्स अँड इलास्टिक टिश्यू इन द ट्युनिका मीडिया. जो काही डिफरन्स आहे तर तो इथे सांगितलाय बघा. जे काही वॉल्स आहेत कुठले तर थिनर, त्या कशा आहेत थिनर आहेत. कशामुळे तर मसल्स आणि इलास्टिक टिश्यू जे आहेत कुठले ट्युनिका मीडिया मध्ये तर ते कशा आहेत लेस आहेत. आणि सम वेन्स विच पॉजेस द व्हॅल्व्स विच प्रिव्हेंट्स द बॅक फ्लो ऑफ ब्लड. जे काही आपण बघितलं तर व्हॅल्व्स आहेत तर ते बॅक फ्लो प्रिव्हेंट करतात. ओके, आणि द व्हॅल्व्स आर फॉर्म्ड बाय द फोल्ड ऑफ ट्युनिका इंटिमा विच इज स्ट्रेटन बाय द कनेक्टिव्ह टिश्यू. जे काही बॅक फ्लो प्रिव्हेंट करतात तर त्या व्हॅल्व्स कशापासून बनलेले आहेत ट्युनिका इंटिमा, आणि जे कशापासून बनलेले आहेत तर त्याच्यामध्ये मेनली कनेक्टिव्ह टिश्यूज प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर बघा द स्मॉल आर्टरीज ब्रेक अप इंटू मायन्यूट वेसल्स. ओके, कॉल्ड कॅपिलरीज. जे काही स्मॉल आर्टरीज आहेत तर त्या बघा ब्रेक होतात कुठं मायन्यूट वेसल्स मध्ये, आणि त्याला आपण काय म्हणतो कॅपिलरीज म्हणतो. द वॉल ऑफ कॅपिलरी इज कंपोज्ड ऑफ सिंगल लेअर ऑफ एंडोथेलियल सेल which is a very thin and permits the passage of wall and other small molecules. जे काही वॉल्स आहेत कॅपिलरीजच्या तर त्या सिंगल लेअर आहे त्याच्यामध्ये कुठला एंडोथेलियल सेल्सचा, जो की कसा आहे व्हेरी थिन आहे, आणि which permits the passage of water and other small molecules. आणि जे ब्लड सेल्स आहेत and larger molecular weight substance do not normally pass through the capillary walls. तर ते कॅपिलरी वॉल्स थ्रू पास होत नाही. बघा हे इम्पॉर्टंट आहे, फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन असतो. ओके, ब्लड सेल्स आणि जे लार्ज मॉलिक्युलर वेट सबस्टन्स आहेत ते कशामध्ये कशा थ्रू पास होत नाही तर कॅपिलरी वॉल्स थ्रू. कॅपिलरी फॉर्म द वास्ट नेटवर्क अँड लिंक आर्टरीज टू व्हेन्यूल्स. ओके, तर हे झाले ब्लड वेसल्स. ओके, कुठल्या कुठल्या आहेत आर्टरी, व्हेन्स आणि त्याच्यानंतर कुठल्या कॅपिलरीज. या 3 आहेत, आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला काय सांगायचं त्याचे कोणते कोणते लेयर्स आहेत. 3 लेअर आहेत तर ते सांगायचे. व्हेन्स कशापासून बनलेले आहेत, त्याच्यानंतर कॅपिलरीज म्हणजे काय. ओके, त्याच्यानंतर बघा सर्क्युलेशन. तर सर्क्युलेशन किती टाइप्सचे आहेत 3 टाइप्स मध्ये आहेत. ओके, बघा लिव्हर, किडनी अँड ब्रेन्स आर द ऑर्गन्स विच गेट कॉन्स्टंट ब्लड सप्लाय. ओके, हे आपल्याला माहिती आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ ब्लड सर्क्युलेशन इन ह्युमन बॉडी. बघा किती टाइप्सचं सर्क्युलेशन होत असतं ह्युमन बॉडीमध्ये. फर्स्ट वन इज अ ग्रेटर सर्क्युलेशन, और त्याला अजून काय म्हणू शकतो आपण सिस्टेमिक सर्क्युलेशन. नेक्स्ट वन इज अ पल्मनरी सर्क्युलेशन, त्याला अजून काय म्हणू शकतो लेसर सर्क्युलेशन. अँड लास्ट वन इज अ पोर्टल सर्क्युलेशन. ओके, पोर्टल हे कशाचं आहे लिव्हरचं आहे. तर आपण वन बाय वन ते बघणार आहोत सर्क्युलेशन कुठले आहेत. त्याच्यामध्ये बघा ग्रेटर सर्क्युलेशन फर्स्ट टाइप आहे. त्याच्यामध्ये बघा कशाला ग्रेटर सर्क्युलेशन म्हणायचं तर बघा द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल इज फोर्स्ड इनटू द एवोटा. आता जे आपण सर्क्युलेशन बघितलं मगाशी, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते बघा लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये जेव्हा एंटर होतं तर त्याच्या थ्रू ते कुठे जात असतं एवोटा थ्रू ते बॉडी पार्ट्सला सप्लाय होत असतं. तर त्या सर्क्युलेशन तिथे जे होतं तर त्या सर्क्युलेशनला आपण ग्रेटर सर्क्युलेशन म्हणतोय. त्याच्यामध्ये बघा एवोटा डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म द आर्टरियाज, आर्टिओल्स अँड द कॅपिलरीज. The walls of the blood capillaries are very thin. तर त्या कशा आहेत थिन आहेत कशामुळे तर मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट epithelium. Hence oxygen and food material from the blood in the capillaries is passed to the tissue fluid and then it is supplied to body cells. बघा ते कसं ट्रान्सफर होत आहे. The same set of blood capillaries collect the waste material from the ब्लड सेल्स. जे काही ब्लड कॅपिलरीज मध्ये बघा कलेक्ट होत असते वेस्ट मटेरियल, आणि ते कुठे फ्रॉम द ब्लड सेल्स. दे युनाइट टू फॉर्म द व्हेन्यूल्स. आणि जेव्हा ते कॅपिलरीज एकत्र येतात तर काय फॉर्म होतं व्हेन्यूल्स होतं, आणि जे काही डिफरंट व्हेन्यूल्स आहेत ते एकत्र फॉर्म होऊन काय एकत्र येतात आणि काय फॉर्म होतात व्हेन्स फॉर्म होतात. आणि ते व्हेन्स जे आहेत ते
कुठे पोर देअर ब्लड कंटेंट आयदर इन टू द सुपेरियर वेना कवा इन्फेरियर वेना कवा हे ऑलरेडी सर्क्युलेशन बघितलंय. ओके, तर ते कसं एंटर होतं. दिस वेना कवास, ओके, ह्या दोन वेन्स आहेत, सुपेरियर वेना कवा आणि इन्फेरियर वेना कवा. तर त्या काय करत असतात, ऑक्सिजन डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते कुठे राईट एट्रियम मध्ये एंटर म्हणजे त्या ट्रान्सफर करत असतात. आणि दिस कोर्स ऑफ ब्लड फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल्स टू द राईट एट्रियम, त्याला आपण काय म्हणतो, ग्रेटर सर्क्युलेशन. ओके, बघा ग्रेटर सर्क्युलेशन कशाला म्हणायचं, तर जेव्हा ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते कुठून बघा लेफ्ट वेंट्रिकल्स पासून डायरेक्ट कुठे जातं, ह्याला आपले जे काही बॉडी पार्ट्स आहेत तर त्याला सप्लाय होतं. आणि जे बॉडी पार्ट्स मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते एंटर होतं कुठे, राईट कोण राईट एट्रियम मध्ये एंटर करतं त्याला सुपेरियर वेना कवा इन्फेरियर वेना कवा. ओके, आणि ते जेव्हा राईट एट्रियम मध्ये एंटर होतं त्याच्यानंतर ते राईट वेंट्रिकल्स मध्ये जातं आणि त्याला काय म्हटलं, ही जेव्हा प्रोसेस टोटल होते तर त्याला काय म्हटलं जातं, ग्रेटर सर्क्युलेशन. ओके, हा झाला पहिला सर्क्युलेशन साइड. त्याच्यानंतर बघा पल्मनरी सर्क्युलेशन काय आहे. आता बघा डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द राईट वेंट्रिकल, त्याचे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड बघा राईट वेंट्रिकल्स मध्ये येतं, आलेलं असतं. कशा थ्रू आलेलं असतं हे, तर जेव्हा आताच आपण बघितलं सुपेरियर वेना कवा इन्फेरियर वेना कवा हे काय करत असत, राईट एट्रियम मध्ये आणतात, ते राईट वेंट्रिकल्स मध्ये जातं. आणि जेव्हा आता ते राईट वेंट्रिकल्स, आता पल्मनरी सर्क्युलेशनची प्रोसेस कुठे चालू होते तर इथे राईट वेंट्रिकल मध्ये. आता ते राईट वेंट्रिकल्स पासून ते कुठे जात असतं, लंग्स मध्ये जात असतं. कशा थ्रू, तर पल्मनरी आर्टरी थ्रू. तर ती जी पल्मनरी आर्टरी आहे तर ती बघा डिवाइड होत असते ब्रांचेस मध्ये आणि ते तिथे लंग्सला ट्रान्सफर होत असतं ब्लड. आणि ते डिवाइड होतं त्यावेळेस काय असतं, ब्लड कॅपिलरीज मध्ये ते डिवाइड होते आणि अल्व्हिओलाला ते म्हणजे जॉईंट होतं तिथे. ओके, त्याला कनेक्ट होते. अँड दस द ब्लड इन द ब्लड कॅपिलरीज अँड ऑक्सिजन इन द अल्व्हिओलाई, तर ते काय होत असतं, इंटरचेंज होतं. ओके, आर सेपरेटेड बाय द डबल लेअर ऑफ फ्लॅट इपिथेलियम. तर ते त्याच्यामध्ये इंटरचेंज होतं. आणि जी काही मेम्ब्रेन आहे अल्व्हिओलाला तर ती कुठली आहे बघा, अल्व्हिओलर कॅपिलरी मेम्ब्रेन. आणि ऑक्सिजन जे आहे त्या अल्व्हिओला मधलं तर ते डिफ्यूज होतं त्या मेम्ब्रेन थ्रू कुठे, तर या ब्लड कॅपिलरीज मध्ये. आणि ते जे ब्लड आहे आता ऑक्सिजनेटेड, आणि त्यावेळेस काय होत असतं बघा, तर कार्बन डायऑक्साईड जे आहे, आता डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असणार. तर ते कार्बन डायऑक्साईड जे आहे ब्लड मधलं तर ते डिफ्यूज होतं अल्व्हिओलाई मध्ये. आणि अल्व्हिओलाई मधलं जे ऑक्सिजन आहे तर ते कुठे होतं, या ब्लड कॅपिलरीजला जातं. आणि जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे राईट आणि लेफ्ट लंग मधलं तर ते कलेक्ट होतं पल्मनरी व्हेन्स मध्ये आणि ते पुन्हा लेफ्ट ऍट्रियम मध्ये जातं. ओके, तर हे जे प्रोसेस आहे टोटल तर त्याला काय म्हणलं जातं, पल्मनरी सर्क्युलेशन. तर हे कशाचे रिलेटेड आहे, ओनली फक्त ऑक्सिजनेशन ऑफ ब्लड ऑकरिंग इन लंग. ओके, आणि याला अजून काय म्हटलं जातं, लेसर सर्क्युलेशन. हे झालं पल्मनरी सर्क्युलेशन. त्याच्यानंतर बघा तिसरा टाइप आहे तो काय आहे, पोर्टल सर्क्युलेशन. ओके, द वेन्स ब्लड जे आहे फ्रॉम द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स सच एज स्मॉल इंटेस्टाइन, स्टमक अँड पॅन्क्रियाज, तर ते बघा कलेक्ट कुठे होतं, कोण कलेक्ट करतं, बाय द पोर्टल वेन. And it instead of pouring its content into the inferior vena cava pours it into the liver. Okay, तर ते बघा कुठे येतं, लिव्हर मध्ये. and the portal vein is formed by the joining together the veins such as splenic vein from the spleen, inferior mesenteric from the rectum and the colon. त्याच्यानंतर बघा सुपेरियर मेसेंट्रिक वेन्स जे आहे तर ती कुठून कलेक्ट करते, स्मॉल इंटेस्टाइन, गॅस्ट्रिक वेन. आणि गॅस्ट्रिक वेन कुठून करते, स्टमक, आणि जी काही सिस्टिक वेन आहे तर ती कुठून करते कलेक्ट, गॉल ब्लॅडर. इन दिस वे काय होतं बघा, ब्लड विथ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूट्रिएंट मटेरियल गोज टू द लिव्हर, तर ते लिव्हरला जातं. आणि जे लिव्हर सप्लाय करतं ऑक्सिजनेटेड ब्लड टू द हिपॅटिक आर्टरी, आणि ते हे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते कुठे हे बघा कॅरीड आउट झाले कुठे, लिव्हर मध्ये. आणि ते मिक्स्ड होतं आणि फर्दर जे कलेक्ट होतं, कलेक्टेड बाय द हिपॅटिक vein and which poured into the inferior vena cava, and this course of blood through the liver is called as portal circulation. हा पॉइंट एक्स्ट्रा आहे. ओके, एक्स्ट्रा नॉलेज साठी पोर्टल सर्क्युलेशन. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलंय, टाइम आहे आपण
ओके, तर एक पॉइंट अजून आपण बघूयात. 1:15 पर्यंत आपल्याकडे टाइम आहे. तर बघा आर्टेरियल सर्क्युलेशन, ब्लड सप्लाय जो होतो हार्टला, ओके, तर तो कसा होतोय बघा. आर्टेरियल सर्क्युलेशन आपण ऑलरेडी ब्लड फ्लो बघितला. आता सप्लाय कसं होतं बघा. आर्टेरियल सर्क्युलेशन आणि व्हेन्सचं जे काही सर्क्युलेशन आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. तर आर्टेरियल सर्क्युलेशन जे आहे तर ते बघा काय होतं सुरुवातीला. द हार्ट इज सप्लाइड, ओके, with the right and left coronary arteries with the branches from the aorta next to the aortic valve. बघा हार्टला ते हार्ट पासून आता ऍट्रिया काय करत असतात मेनली, तर हार्ट पासून अवे, ओके, लांब ते ब्लड ट्रान्सफर करत असतात. आणि याच्या उलट वेन्स काय करत असतात तर त्याच्या जवळ, ओके, तर त्याच्या म्हणजे हार्ट कडे ब्लड ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. तर बघा आर्टेरियल सर्क्युलेशन त्याच्यामध्ये बघा काय सांगले, विथ द राईट अँड लेफ्ट कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत तर त्या काही ब्रांचेस आहेत अवोर्टाच्या नेक्स्ट टू द अवोर्टिक व्हॅल्वच्या, जस्ट इतकंच आहे. आणि जे कोरोनरी आर्टरीज जे रिसीव्ह करते अबाउट द 5% ऑफ ब्लड फ्रॉम द हार्ट. बघा जी काही कोरोनरी आर्टरी आहे तर ती काय करते बघा, रिसीव्ह करते ब्लड किती, फक्त 5% from the heart. The coronary arteries transfers the blood and eventually by the forming the large network of capillaries. आणि त्या आर्टरीज थ्रू नंतर काय होत असतं तर नेटवर्क फॉर्म होत असतो आणि त्याला काय म्हणतो आपण, कॅपिलरी. जस्ट इतकंच आहे. त्याच्यानंतर वेन्स सर्क्युलेशन बघा काय. मोस्ट ऑफ द वेन्स ब्लड इज कलेक्टेड टू द सेव्हरल स्मॉल वेन. स्मॉल वेन मध्ये ते काय होत असतं, कलेक्ट होत असतं. दॅट जॉईन्स टू फॉर्म द कोरोनरी सायनस अँड विच ओपन्स इट टू द राईट एट्रियम. ते बघा जॉईंट होतात आणि कुठे ओपन होतात, राईट एट्रियम मध्ये. द रिमाइंडर ते कुठे पासेस होतात, डायरेक्टली टू द हार्ट चेंबर थ्रू द लिटल वेन्स चॅनल. आणि ते राईट सॉरी ते कुठे हार्ट चेंबर्स मध्ये ट्रान्सफर होतात, लिटल वेनस चॅनल. ओके, त्याच्यानंतर बघा एक पॉइंट आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. तर हार्टचं जे काही कंडक्शन होतं तर ते कसं होतंय ते आपण बघणार आहोत. द हार्ट हॅज अन इंट्रेन्सिक सिस्टीम, ओके, वेअर बाय द कार्डियक मसल्स इज ऑटोमॅटिकली स्टिम्युलेटेड टू कॉन्ट्रॅक्ट. तर ही कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे काय, तर कसे इम्पल्स ट्रान्सफर होतात. जे काही आपले हार्टबीट फॉर्म होण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो जेव्हा जसं ब्लड ट्रान्सफर होईल तसं ते कसं ट्रान्सफर होते. The heart has an intrinsic system whereby the cardiac muscle is automatically stimulated to contract. कसं ते कॉन्ट्रॅक्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. However, it can be stimulated or depressed by the nerve impulse. आता हे कोण काम करतात, तर nerve impulse करतात, which is initiated by the brain and by the circulating neurotransmitter. आणि जे काही न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन्स आहेत. There are small groups of specialized neuromuscular cells in the myocardium which initiates and conduct impulse which causing the coordinated and synchronized contraction of heart muscle. Okay, आता बघा इथं 1 by 1 कंडक्शन बघणार. त्याच्यामध्ये नोड्स आहेत, एसए नोड, एबी नोड. ओके, एसए नोड म्हणजे काय, तर फर्स्ट पॉइंट आहे तो काय, सायनोआर्टेरियल नोड. त्याचा लॉंग फॉर्म आहे सायनोआर्टेरियल नोड. त्याला आपण शॉर्टली काय म्हणतो, एसए नोड. ओके, त्याच्यानंतर बघा आर्टेरिओ व्हेंट्रिक्युलर नोड, त्याला आपण काय म्हणतो, एबी नोड. तर बघा एसए नोड पासून कसं जनरेट होतं इम्पल्स, कसं होत, कधी होतो तो. तर बघा सुरुवातीला काय होतं, इट इज अ स्मॉल मास ऑफ स्पेशलाइज्ड सेल इन द वॉल्स ऑफ द राईट एट्रियम. तिथे ते प्रेझेंट असतात राईट एट्रियम मध्ये, नियर द ओपनिंग ऑफ सुपेरियर वेना कवा. जिथे सुपेरियर वेना कवा एंटर होतो किंवा तिथे जिथे त्याचं ओपनिंग आहे तर तिथे ते काय होत असतं, म्हणजे तिथे आहे हे एसए नोड, त्याचं लोकेशन. एसए नोड इज टर्म्ड ऍज अ पेसमेकर. त्याला अजून काय म्हटलं जातं, पेसमेकर म्हटलं जातं. नॉर्मली इट इनिशिएट्स द इम्पल्स मोर रॅपिडली दॅन द अदर ग्रुप ऑफ न्यूरोमस्क्युलर सेल. ओके, तर त्याचं जे काही इम्पल्स ट्रान्समिशनचं काम आहे तर ते बाकीच्या न्यूरोमस्क्युलर सेल्स पेक्षा कसं आहे, रॅपिड आहे, फास्ट आहे. ओके, हे झालं एसए नोड्स. ओके, सुरुवातीला एसए नोड्स हा इम्पल्स जनरेट करत असतो, कधी जेव्हा ब्लड ट्रान्सफर होत असतं. त्याच्यानंतर बघा ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड, त्यालाच आपण काय म्हणतो, एबी नोड. तर तो काय स्मॉल मास आहे न्यूरोमस्क्युलर टिश्यूचा आणि ते कुठे आहे बघा, वॉल ऑफ ऍट्रियल सेप्टम, जे काही आपण ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर व्हॅल्व म्हणलं होतं, ज्याला आपण जिथे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्व्स असतात तर तिथे कुठे तिथे हे प्रेझेंट आहे. ओके, एबी नोड, ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर, तर नाव पण तसंच दिलंय, ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. ओके, तर तिथे ते प्रेझेंट आहे. नॉर्मली एबी नोड इज स्टिम्युलेटेड बाय द इम्पल्स
which is initiated by the atrial myocardial. बघा सुरुवातीला काय होत असतं, एसए नोड इम्पल्स जनरेट करतो, तर त्याच्यानंतर कुठे जातो तो एव्ही नोडला जातो. However, it is also capable of initiating impulse, okay, which can cause contraction at the rate slower than the SA node. SA node पेक्षा स्लो तिथे काय होत असतं, atrioventricular मध्ये इम्पल्स जनरेट होतं, ते कॉन्ट्रॅक्शन होतं. त्याच्यानंतर बघा atrioventricular बंडल किंवा याला म्हटलं जातं बंडल ऑफ हिस. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय असतं, हा पण कसं आहे, मास ऑफ स्पेशलाइज्ड फायबर्स आहेत which is originating from the AV node. AV node पासून ते काय झाले, ओरिजिनेट झाले. The AV bundle crosses the fibers range that separate atria and the ventricles. आता हे जे AV bundle आहे तर ते काय करते, सेपरेट करते कशाला, atria ventricles. At the upper end of ventricular septum, okay, it divides into the right and left bundle branches. तिथे सुद्धा डिवायडेशन होते. Within a ventricular myocardium, the branches breaks into the fibers आणि त्याला काय म्हटलं जातं, पुर्कीचे फायबर्स म्हटलं जातं. बघा जे काही व्हेंट्रिक्युलर मायोकार्डियम आहे त्या ब्रांचेस मध्ये, तर ते काय होतं, ब्रेक जेव्हा फाईन फायबर्स मध्ये ते ब्रेक होतं, त्याचं बघा स्ट्रक्चर म्हणजे आपण कसं म्हणतो एका ट्री सारखं, थोडक्यात ते कसे होतात, आपण फाटे फुटले म्हणतात तसं ते काय होतं, त्याला काय म्हणलं जातं, पुर्कीचे फायबर्स म्हणलं जातं. आणि एव्ही बंडल ब्रांचेस अँड द पुर्कीचे फायबर्स ते काय करतात, इम्पल्स जनरेट करतात आणि कॉन्ट्रॅक्शन होतं फ्रॉम द एव्ही नोड टू द अपेक्स ऑफ मायोकार्डियम where the wave of ventricular contraction begins. आणि त्यावेळेस काय होतं, तर जेव्हा पंपिंग होतं तर त्यावेळेस इथे कॉन्ट्रॅक्शन होतं. त्याच्यानंतर बघा हे कंडक्टिंग सिस्टीमचं झालं. आता त्याच्यानंतर नर्व सप्लाय बघा, हा सुद्धा पॉइंट त्याच्यामध्येच येतो. तर नर्व सप्लाय मध्ये काय, इन ऍडिशन टू द इंट्रिन्सिक इम्पल्सेस which is generated within a heart. आता बघा हे जे जनरेट होते ते कोण कंट्रोल करतं, म्हणजे कोण मेनली करते, तर हे नर्व्स करतात. इट इज ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय द ऑटोनॉमिक नर्व्स और द ओरिजिनेटिंग इन द कार्डियक सेंटर इन द मेडुला ऑब्लांगेटा and which reach through the autonomic nervous system which is a control. आता हे जे काही ANS आहेत ते आपण सेपरेट आपल्याला ह्याचं चॅप्टर आहे. ओके, तर ते कंट्रोल which is a control by the, ते कोण कंट्रोल करत असतं, पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्व. ओके, या नर्व्सचा पण आपल्याला स्टडी आहे विथ केमिस्ट्री मध्ये आहे बघा, हे पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्व्स. आणि जे काही वॅगस नर्व्स आहेत आपल्याला केमिस्ट्री मध्ये पण बघायचं आणि एचपी मध्ये पण बघायचं. केमिस्ट्री मध्ये आपण फक्त काय बघणार आहे, त्याचं ड्रग्स, आणि इथे अॅनाटॉमी मध्ये काय बघणार आहे, आपण त्याची अॅनाटॉमी बघणार आहे. ओके, तर वॅगस नर्व्स जे आहेत तर त्याच्यातली त्याला आपण काय म्हणू शकतो, पॅरासिम्पॅथेटिक. ओके, तर ते सप्लाय करतं मेनली कुठे, एसए एव्ही नोडला. तर याच्या थ्रू बघा रेग्युलेशन होत असतं मेन एसए नोड अँड एव्ही नोड अँड द मायोकार्डियम ऑफ ऍट्रिया अँड व्हेंट्रिकल्स. त्याच्यानंतर बघा जे काही स्टिम्युलेशन होतं वॅगसला तर ते काय करतं, रिड्यूस करतं हार्ट रेट. बघा आपलं जे काही हार्ट रेट आहे ना, तर ती कशावर डिपेंड असते, तर या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. तर ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन जास्त होते त्यावेळेस काय होणार आहे, हार्ट रेट आपली वाढणार आहे. बरोबर आहे. तर ते हार्ट रेट जे काही आहे तर ते आपल्याला कंट्रोल करायचं. ओके, रेग्युलेट, आणि ते रेग्युलेट करण्याचं काम कोण करते, हे वॅगस. ओके, जी काही नर्व आहे वॅगस नर्व, आणि जे काही सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन आहे तर ते इन्क्रीज करतं काय, हे जे रेट आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे तर ते रेग्युलेट करण्याचं काम या नर्व्स करत असतात. जी काही वॅगस नर्व आहे तर ती रेग्युलेट करते काय, म्हणजे रिड्यूस करते. ओके, रेग्युलेट पेक्षा आपण म्हणू शकतो रिड्यूस करते हार्ट रेट आणि कॉन्ट्रॅक्शन. आणि जी काही सिम्पॅथेटिक आहे नर्व तर ती काय करते, इन्क्रीज करते रेट आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ते वॅगस आहे तर ती बघा मेनली दोन असतात टाईप, पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक. तर ही जी वॅगस आहे वॅगस नर्व ती काय आहे, पॅरासिम्पॅथेटिक आहे. तर ती पॅरासिम्पॅथेटिक वॅगस नर्व जी आहे तर ती रिड्यूस करते हार्ट रेट, आणि जी सिम्पॅथेटिक आहे तर ते काय करते, इन्क्रीज करते रेट अँड द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, तर हे बघितलं आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. ओके, तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आपण लास्टला. ओके, तर आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये आतापर्यंत काय बघितलं बघा, जे काही अॅनाटॉमी आहे त्याची, त्याचा साईज शेप ते सगळं बघितलंय. त्याच्यानंतर जे काही लेयर्स आहेत, पेरिकार्डियम, त्याच्यानंतर मायोकार्डियम, त्याच्यानंतर
हे मायोकार्डियम आणि स्लाइड मायोकार्डियम एंडोकार्डियम. त्याच्यानंतर इंटेरियर स्ट्रक्चर जे आहे, ओके, कोणते कोणते किती चेंबर्स मध्ये हार्ट डिवाइड होतं, कुठले सेप्टम्स म्हणजे कुठले वाल्व्स प्रेझेंट असतात, आर्टरी आणि व्हेंट्रिकल्सला कोण डिवाइड करतं, हे सगळं आपण बघितलं ह्याच्यामध्ये. इंटेरियरली कसं असतं हार्ट, त्याच्यानंतर जो काही फ्लो आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड कसं सप्लाय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड कसं सप्लाय होतं, कुठले कुठले मध्ये कशा थ्रू होतं, जो काही वे आहे ब्लड ट्रान्सफ्युजनचा, तर तो इथे बघितलाय आपण. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय जो आहे आर्टेरियल सर्क्युलेशन आणि व्हेनस सर्क्युलेशन हे बघितलंय. त्याच्यानंतर बघितलं तर आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, ओके, जे काही SA नोड, AB नोड, बंडल ऑफ हिस आणि पुरकिंचे फायबर्स, हे हा जो फ्लो आहे, हे जे कंडक्शन सिस्टीम आहे तर ती बघितली. नर्व सप्लाय जो आहे हे सुद्धा त्याच्यामध्येच येतं, ते सुद्धा बघितलंय आपण आजच्या लेक्चरला. त्याच्यानंतर ब्लड वेसल्स कुठले आहेत, त्या ब्लड वेसल्स मध्ये 3 लेयर्स, कुठल्या कुठल्या ब्लड वेसल्स आहेत, आर्टरीज, व्हेन्स, ओके, आणि कॅपिलरीज. आणि त्याच्यामध्ये कुठले लेयर्स आहेत, त्याच्यामध्ये कुठले टिश्यूज आहेत त्या लेयर्सला, हे सुद्धा बघितलंय. त्याच्यानंतर सर्क्युलेशन बघितलं आपण 3 टाइप्सचे, ग्रेटर सर्क्युलेशन, ओके, त्याच्यानंतर जे काही पल्मनरी सर्क्युलेशन आहे आणि पोर्टल सर्क्युलेशन. पोर्टल कशाचं आहे, लिव्हरचं सर्क्युलेशन आहे. ओके, तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे आजच्या लेक्चरला. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम? ओके, तर याच्या आपण आता एक ब्रेक घेऊया, लंच ब्रेक आपला, आणि त्याच्यानंतर जे लेक्चर असेल तर ते केमिस्ट्रीचं असेल. तर त्या लेक्चरला, ओके, मॅडमनी अटेंडन्स घेतली का तुमची, झाडबुके मॅडमनी? नो मॅम. नाही घेतली का? नो मॅम. नाही. ओके, वेट. रोल नंबर 1. प्रेझेंट. प्रेझेंट मॅम. 3. प्रेझेंट. रोल नंबर 4. प्रेझेंट मॅम. 5. प्रेझेंट मॅम. 6. प्रेझेंट मॅम. 7. प्रेझेंट मॅम. 8. प्रेझेंट मॅम. 9. प्रेझेंट मॅम. 10. प्रेझेंट मॅम. 11. प्रेझेंट मॅम. 12. प्रेझेंट मॅम. 13. 14. प्रेझेंट. 15. प्रेझेंट. 16. प्रेझेंट. 17. प्रेझेंट. 18. प्रेझेंट. 19. प्रेझेंट. 20. प्रेझेंट. 21. 22. 23. प्रेझेंट मॅम. 24. Roll number 24. 25. 26. 27. 28. प्रेझेंट मॅम. 29. 30. प्रेझेंट 31. प्रेझेंट मॅम. 32.
Present, ma'am. 33, Present, ma'am. 34. Roll number 34. 35. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 40. Roll number 40. 40. Present, ma'am. 41. Present, ma'am. Roll number 41. 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. But the attendance. Roll number 44. Absent. 45. Present, ma'am. 46. Absent. Present, ma'am. 47. Roll number 47 absent. Okay. 48. Present, ma'am. 49. 49 absent. 50. Present, ma'am. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. 53. Present, ma'am. 54. Present. 55. Roll Present, number ma'am. 50. Harshada Ronge. Edit your roll number. Okay, ma'am. 56. Roll number 56. Present, ma'am. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. Present, ma'am. 62. Present, ma'am. 63. Present, ma'am. 64. Present, ma'am. 65. Present, ma'am. 66. Present. 67. Present. 68. 68. Absent number. Roll number 13. 21, 24, 25, 26, 29, 34, 35, 44, 47, 49, 67. कोण प्रेझेंट आहे ह्यातलं? 67, madam. Present is. 68 absent आहेत का? नाही, प्रेझेंट आहे की मॅम. मग तुम्ही अटेंडन्स का दिली नाही आता? रोल नंबर 68. वाईस आला नाही मॅम. ओके, तर आपण इथे स्टॉप करतोय लेक्चर. यू कॅन लिव्ह. वेट 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 वेट